नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका महाराणी साईबाई विद्या मंदिर मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्यासमोर कथा क्रमांक 91 सादर करत आहे. या कथेचं शीर्षक आहे दोन घोरपडी. दोन घोरपडी रानातल्या एका खडकावर बसल्या होत्या. त्यापैकी एक जण दुसरीला म्हणाली, आपली स्थिती किती वाईट आहे ना, आपण फक्त जिवंत आहोत एवढंच, बाकी या जगात आपल्याकडे कोणी बघत सुद्धा नाही. यापेक्षा वाऱ्यासारख्या धावणाऱ्या हरणाचा जन्म मिळाला असता तर किती मजा आली असती. हे बोलत असतानाच एक शिकारी कुत्रा हरणाच्या मागे धावत असल्याचे त्यांनी पाहिले. तेव्हा दुसरी घोरपड पहिल्या घोरपडीला म्हणाली, बघ, ज्या हरणाचे जीवन आपल्याला मिळावे असे तुला वाटत होते, त्या हरणाची स्थिती किती भयंकर आहे हे आता तू प्रत्यक्षात बघ. आणि ज्या मोठेपणावर अनेक दुःखे भोगावी लागतात, ते मोठेपण देवाने आपल्याला दिले नाही, याबद्दल नक्कीच देवाचे आभार मान. या कथेचं तात्पर्य, बाह्य रूपावर जाऊन कोणी फसू नये, कारण त्यांच्या अंतर्यामी दुःख असण्याची शक्यता जास्त असते. धन्यवाद.